येस, थँक्यू योगीश. या मॅचकडे अर्थात जय हनुमान वाकस आणि त्याच्या विरोधात जय सप्रभा काढायचा पाडा टीम दरम्यान पारितोषिक लागलं गेलाय बॅक टू बॅक दोन षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज जयदाजी दलवे यांच्याकडून. आणि तदनंतर आपण पाहतोय आमचे नाना अर्थातच राजू मोरे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. वाकस टीमसाठी हे पारितोषिक आहे. अर्थातच चौकारासाठी 200 रुपये आणि षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. चांगला फटका यावेळी मात्र गॅप शोधले आणि पहिला चौकार येतोय का यावेळी बॅटर भगवानच्या बॅटमधून आणि दर्जेदार चौकार. अर्थातच राजू नाना मोरे यांच्या पारितोषिकाचा हकदार. प्रत्येक चौकाराला 200 आणि त्यानंतर षटकारासाठी आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राईज. आणि जयदास दलवे ज्यांनी पारितोषिक लावलं या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार जर वाकस टीमच्या बॅटरकडून आले तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. सामन्यातली लय पाहतोय आपण. सलामीची जोडी मैदानात एकीकडे आपण पाहतोय भगवान दलवी आणि त्याच समेत ऋग्वेद. पहिला सामना काय बॅटिंग साकारली होती ऋग्वेदने, परंतु इथे आणखी एक भगवान दलवीच्या बॅटमधून येतोय खणखणीत दर्जेदार मी तर म्हणेल राजू मोरे ब्रँडेड चौकार. कारण इथे राजू नानांचं पारितोषिक सध्या मैदानात प्रत्येक चौकाराला झलकताना दिसणार आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भली मोठी रक्कम. खरं म्हणायला गेलं तर एक बक्षिसांची खैरात यावेळी जय हनुमान वाकस टीमवरती उधळण चालू आहे. परंतु या उधळणीला साक्ष देतोय तो भगवान दलवी हा बॅटर. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न थोडा मिस केलाय. किपरच्या हातात बॉल विसावतो नाही विसावतोय. इथे डॉटची संगता झाली आहे. षटक आपण पाहतोय पहिला षटक. हा सामना बहुतांशी 4 षटकांचा आहे. जय हनुमान वाकस जर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय करे जॉन्टी क्वालिफाय झाल्यावर का ही मॅच जर विजयी झाली जय हनुमान वाकस टीम तर राजू नाना अर्थातच त्यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज जय हनुमान वाकस टीमला देण्यात येईल. क्या बात आहे. अगदी सुसज्जता मैदानात पाहायला मिळते आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय साहिल. साहिलच्या बॅटमधून गोलंदाजीवरती येतोय भगवानच्या बॅटमधून तडाकेबाज सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग लाईन. आता 15 आकड्यावरती 4 षटकांचा मर्यादित खेळ शॉर्ट टर्म क्रिकेट सेकंड राऊंड आजच्या या लॉट्स मधला आपण अनुभवतोय. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. इट इज ब्रँडेड काय आहे अंपायर चौकार. या येथील 4 धावा. एकोणीस धावा धावफलकावरती. हरीश गोलंदाजीला पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती आसमानी ताकद दाखवली फलंदाज ऋग्वेदने. मगाच्या सामन्यामध्ये तुषार दलवी गोलंदाज ठरला होता हवी, परंतु आता स्वतःच ऋग्वेद मैदानावरती आगेत. भगवान दलवीच्या बॅटमधून आलेल्या रणझुंजाराच्या या धावा आहेत. अगदी मी तर म्हणेल 2 चौकार 1 षटकार. चांगला फटका टो केलाय आणि टोच्या जीवावरती हा बॉल स्वीपर रिजन मध्ये कॅरी केला जातोय.
उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा जरूर येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. नेक्स्ट बॉल. फटका सजवला जातोय. इथे एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु इथे वेट अँड वॉच संयमी नेतृत्व दाखवलंय जरूर. 22 धावा टोटल आपण पाहतोय धावफलकावरती. 9 बॉलचा तरार अद्यापपर्यंत संपलाय. सांघिक कोड्यातलं दुसरं स्पेल हरीशच्या हातात आहे. एक चांगलं स्पेल हाताळण्याचा प्रयत्न आहे. काय मॅच झाली मगाशी. खरं म्हणायला गेलं तर काड्याचा पाडा जयसप्रभा काड्याचा पाडा टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहिला होता अंतरट नीड या टीमला. शेवटच्या क्षणी 20 धावांची गरज असताना त्या 20 धावा कुठल्या गेल्या. शेवटच्या एका बॉलवरती 5 धावा आल्यानं तिथे षटकार आला होता. फार दैदिप्यमान मॅच होती ती. पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवला. इथे मात्र कोणतीही चुकी नाही आहे. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय जयसप्रभा काड्याचा पाडा टीमला. झटका क्रमांक 1 भगवान दलवी बॅक टू डगआउट. कम ऑन डेज. नेक्स्ट बॉल. कैलास वैकरेसाठी पुलर लाईनचा वापर. सामना मागची स्पर्धा या मैदानावरती घडली गेली होती. कैलास वैकरेचे ते बुलंद षटकार कोण विसरेल खरं म्हणायला गेलं तर. परंतु इथे मात्र एकेरी स्वरूपात धाव धावपळकावरती आली आहे. फ्लिप केलं गेलाय. उडवायचं होतं बॉलला हेलिकॉप्टर स्वरूपात परंतु पुन्हा एकदा ऋग्वेदच्या बॅटमधून एकेरी स्वरूपात धाव पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. 24 धावा धावफलकावरती. 12 बॉलचा तरार अद्यापपर्यंत संपलाय आणि 12 बॉल मध्ये धावा आल्या 24. हंबरपाडा आणि त्याच्या विरोधात अजमेरा 11 दामत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. चेतन खाडे गोलंदाजीला आपण पाहतोय. चला दादांनो 1:15 वाजले. हा चांगला बॉल चेतन काडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आलाय.
हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप, अर्थातच इथे मात्र वाईडचा इशारा. पहिला बॉल डॉट फेकल्याच्या नंतर असं चित्र मैदानात जरूर निर्माण केलं होतं चेतन काणे या गोलंदाजाने की बहुतांशी धावसंख्येला एक मोठी रोख लावेल, परंतु ही रोख न लावता आता या बॉलवरती त्याने चुकी केली. वाईडच्या स्वरूपात गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय ऑनसाइड रिझनला. ऋग्वेदच्या बॅटमधून येतोय. पंबल पाहायला मिळालं. उचलणार फेक करणार तत्पूर्वी दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावींच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 27 आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. किती नमुने ते असं एकाच लोकल मध्ये सोडायला लागते. हवाई हल्ला जरूर चढवला या ठिकाणी आपण पाहतोय. जेल झालाय ड्रॉप. संधी 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 आणि इथे मात्र ऋग्वेदचा जेल सोडून फार मोठी चुकी केली आहे. सातत्यपूर्ण तुम्हाला तेच सांगत होतो. जयसप्रभा काढ्याचा पडा टीम ज्या ऋग्वेदने जानमान वाकस संघाचा मागचा सामना 1 मॅन आर्मीच्या बॅटिंग वरती जिंकलाय त्या ऋग्वेदला दिलं गेलेलं जीवदान आता थोडंसं तुम्हाला या मैदानात धोकादायक ठरू शकतं. फटका जरूर सजवला. ऑन साइडला फटका आहे. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. एका धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकले. जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. What a bowling attack. Powerful bowling attack. चला चेक केलं जाईल थर्ड अंपायरची भूमिका. Yes, batter safe. हा फटका जरूर आलाय. ऋग्वेदच्या बॅटमधून सध्या मी तर म्हणेल मोठी फटके येणे अपेक्षित असताना ते मोठी फटके येत नाही आहेत. इथे 2 आल्या. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोचले 31 आकड्यावरती. सांघिक कोड्यातला तिसऱ्या षटकाचा खेळ यावेळी आलाय समाप्ती पथावरती. 10.33च्या सरासरीने आत्तापर्यंत धावा कुठल्यात. शेवटचं षटक असेल ते मात्र चेअरमन वाकस संघासाठी कितपत धावा कुठतायत ते पाहूयात. चला जयसप्रभा काढ्याचा पाडा टीम. डोंट टीम मीटिंग.
हा चांगला फटका यावेळी, परंतु इथे सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते, जाऊन पोचले अद्यापपर्यंत 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका ऋग्वेद वेट अँड वॉच, कारण ऋग्वेदच्या बॅटमधून आतापर्यंत एकच चौकार आपण अनुभवला होता, संयम दाखवला, परंतु इथे मात्र षटकार जरूर आलाय. या षटकाराच्या मदतीने 38 धावा या धावफलकावरती जरूर पाहतोय आपण. 38 रन्स. चला बॉल पोहोचवा मैदानात. चला नवीन बॉल द्या मैदानात. बॉल पाठवा मैदानात प्लीज. जुना बॉल द्या, जुना. मॅच बॉल येतोय का? चला मॅच चालू करा. आणखी एक षटकार जर आला तर जयदाजी दलवी यांच्याकडून तब्बल 500 रुपये असतील, परंतु नानांच्या पारितोषिकाकडे सातत्यपूर्ण लक्ष द्यावं लागेल. इथे विकेट येते, परतावं लागेल ऋग्वेद त्या बॅटरला. इथे एक धाव कंप्लीट झाल्या. 22च्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळेल. एकूण 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे फलंदाज होईल बाद. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग.
पुलर लाईन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. 41 धावा धावफलकावरती विजयासाठी 42 धावा संख्येची गरज आहे. 10.50च्या सरासरीने आता धावा कुटायच्या आहेत. त्या मात्र जयसप्रभा काढायचा पाडा टीमला. काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण ऐकूयात. चला जाऊ. रात्र आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय जय हनुमान वाकस, दुसरीकडे जय सब्रबा खाड्याचा पाडा. या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वाकस टीमनं दाबा बनवला. त्या अगदी आपण पाहताय 41 आणि 4 षटकांमध्ये म्हणजे 24 बॉलमध्ये टार्गेट ठेवलं आहे ते खाड्याचा पाडा या टीमच्या अगेन्स्ट. 42 या धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहताय. सलामीसाठी आपण पाहताय अमर राणे आणि त्याच्या साथीनं केतन खाडे हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आपण पाहताय किरण शेलके आपल्याला पाहायला मिळतील वाकस टीम कडनं. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला P1चं पहिलं षटक घेऊन येताना नक्कीच पाहायला मिळतील.
सन्माननीय जयदासजी दलवी साहेबांकडनं बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 आल्या तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजांसाठी आता ही सुवर्ण संधी असेल आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी, आपल्या प्लेयरचं मनोबल वाढवण्यासाठी. पाठीराखे खऱ्या अर्थानं इथून पारितोषिक लाभत असतात आणि ते पारितोषिक खऱ्या अर्थानं हे पैसे जर पाहायला गेले ना तर हे फक्त आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी असतं. आपला गाव संघ चांगला खेळ करावा. अपील 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 पंचांकडे आपण पाहताय. पंच अगदी जर तुम्ही पाहायला गेलं ना तर तटस्थ पाहायला मिळतील. धाव मात्र येणार नाहीये. पहिलाच बॉल किरण शेलकेचा आपण पाहताय ब्लॉक होल मध्ये टाकला होता. उत्तरच नाहीये अमर राणे या फलंदाजाकडे. हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचा होता. व्यवस्थित टायमिंग नाहीये. पुनश्च एकदा अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्या 2 बॉलवरती सिंगल धाव आली आहे. जय सब्रबा खाड्याचा पाडा या टीमचे आपण पाहताय. अमर राणे आणि त्याच्या साथीनं केतन खाडे हे सलामीचे दोन्ही फलंदाज. केतन खाडे आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. किरण शेलके यांना फेस करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील P1च्या पहिल्या षटकामध्ये. पिकअप शॉट चौकार आलाय. या बॉल वरती चौकार आल्यानंतर 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक आपल्याला यावेळी पाहायला मिळाला. थोडेसे शफल झाले. अगदी आपण पाहतोय बॅकफुट वरती गेले त्यानंतर जागा बनवली पिक केलं बॉलला आणि अगदी हा चौकार लॉंग लेग मध्ये पाहायला मिळाला. 4 धाबाल्यानंतर 5 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. केतन खाडे पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला होता. अगदी आपण पाहतोय चॉप केले बॉलला. तोपर्यंत एक सिंगल धाबीतून कन्वर्ट होताना पाहायला मिळेल. सिंगल आल्यानंतर अगदी जर तुम्ही पाहाल तर 6 धावा धाव फलकावरती. 42चा पाठलाग करत असताना समजदारीपूर्वक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते अमर राणे आणि त्याच्या साथीनं केतन खाडे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. बघा अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि त्याचनंतर एक सिंगल घेतली. पुन्हा एकदा नॉर्थ सेकंड वरती आले. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. समजदारीचं क्रिकेट प्लॅनिंग नुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. चांगला बॉल अगदी आपण पाहताय व्हाईट यॉर्कर परफेक्ट व्हाईट यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय अमर या बॉलला फेस करत होते. अगदी फॉलो करत होते. बाहेर निघाले होते. चॉप करायचं होतं. टायमिंगच आता येत नाहीये अमर राणे यांना आपण पाहताय. डॉट बॉल इथं आणखीन एक खेळून काढतायत. 6 आल्यात 5 बॉल मध्ये किरण शेलकेच्या विरोधामध्ये. इथे थोडासा कमी गतीनं फिंगर रोल केले होते. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल जाईल त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव कन्वर्ट होतीये. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धाबा आल्यात. तर बॅटिंग करत असताना 42चा पाठलाग करत असताना जय सब्रबा खाड्याचा पाडा या टीमच्या 7 बिनबाद 7 ही धावसंख्या पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं तर P1च्या पहिल्या षटकामध्ये धाबा येणं फार अपेक्षित होत्या टीमला देखील. कारण की 42 धावसंख्येचं तुम्हाला पाठलाग करायचं म्हणजे पहिल्या P1च्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण होणं गरजेचं होतं. जिथे मात्र इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं. जिथे डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार वगळता अप्रतिम गोलंदाजी साकारली गेली. किरण शेलकेच्या माध्यमातून 7 धाबा त्यानं खर्च केल्या. जास्त वेळ घेऊ नका. लगेच फिल्डिंग सेट करा. जास्तचा वेळ घेऊ नका. अजून आपल्याला भरपूर इथून मॅचेस कव्हर करायचे आहेत. मेगा फायनल देखील आहे. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकता गोलंदाज तेजस
पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय गॅपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये फाईन पाहायला मिळतात. तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न वेगानं सरसावलंय. 2 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाबा आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी 9 या अंकावरती. 9 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 धाबा आल्यानंतर 42चा पाठलाग इथून करायचा आहे जय सब्रबा खाड्याचा पाडा या टीमला. इथे देखील फटका चांगला आहे. यावेळी इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल अगदी चाललाय डीप मध्ये, सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. पहिल्या 2 बॉलमध्ये तेजस जलबीनं धाबा खर्च केला, ते अगदी आपण पाहताय. 6 धाबा इथून खर्च केल्या. 6 धाबा आल्यानंतर धाबा धावफलकावरती 13. पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर फक्त 7च धाबा आल्या होत्या, परंतु तेजस जलबीनं पहिल्या 2 बॉलमध्येच अगदी 6 धाबा खर्च केल्यात. 42चा पाठलाग करत असताना सातत्यानं फिल्डिंगमध्ये चेंजेस होताना पाहायला मिळतात. फिल्डिंगचा खिळवाड करत असताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. अमर राणे ऑन स्ट्राईक आहे. लेफ्टी फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून ओळख आहे. पुनश्च एकदा कट केलं, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी पलटलेत वेगानं. दुसरी धाव इथे पंच इथे सांगतात. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. हरेश कराले सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये टेक्निकल रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यस फलंदाज इथे बाद आहे. बॅट ग्राउंडिंगच नव्हती झाली. अगदी आपण पाहताय पाठीमागे राहिले आणि तिथून मात्र ही विकेट हवी होती जय हनुमान वाकस टीमला. ती विकेट त्यांना मिळवली आहे. पहिल्या 2च बॉलवरती खऱ्या अर्थानं अमरनं धाबा बनवल्या होत्या 6. तिसऱ्या बॉलवरती देखील दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा होता. एक सिंगल तर कंप्लीट झाली होती. थोडासा मागे राहिला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी इथून आपण पाहताय 14 धाबा धाव फलकावरती आल्यात. 42चा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील त्या 14 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहताय तिसऱ्या पोझिशन मध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. जय सब्रबा खाड्याचा पाडा या टीम कडनं. चांगला बॉल पहा. लेफ्टी गोलंदाज आहे. एक अँगल क्रिएट करतोय. पडल्यानंतर बॉल अगदी बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. नॅचरल स्विंग देखील असतो लेफ्टी गोलंदाजांना आणि नॅचरल स्विंग मध्ये थोडीशी मेहनत घेतली आहे आणि अगदी आपण पाहताय अगदी बॉलवरती बोटं फिरवताना पाहायला मिळतो गोलंदाज तेजस जलबी. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. अमर बाद झाल्यानंतर हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. फाईन लेग मधून येतोय हा चौकार. ज्ञानेश्वर दलबींचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. जॉन्टी दलबी आपण पाहताय काय फ्लाइंग जेट सारखी डाईव्ह लगावली त्या ठिकाणी. बॉल हातामध्ये आला असताना तर वन ऑफ द बेस्ट कॅच या टुर्नामेंट मधली राहिली असती. इथे फटका फसलाय हवेमध्ये. मिस टायमिंग. विवेक आहे चेंडू खाली. चुकी तो करणार नाहीये. सेफ हँड मध्ये बॉल आलाय आणि इथून मात्र दुसरा हादरा मिळतोय. 42चा पाठलाग करत असताना जय सब्रबा खाड्याचा पाडा या टीमला फलंदाजीतून बाद होतोय साहिल खाडे.
धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतात। खेळ समाप्त झाला। 2 ओव्हरमध्ये आल्यात 18, अजूनही 2 ओव्हरमध्ये इथून बनवायचे आहेत। अजूनही 12 बॉलमध्ये बनवायचे त्या 24 धावा। पहिल्या 12 बॉलमध्ये 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, अजूनही 12 बॉलमध्ये 24 धावा बनवायचे आहेत। सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय केतन खाडे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला आणि एक सिंगल देखील आली आहे। आता गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता गोलंदाज तुषार। तर तुषारला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल। खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दोनही गोलंदाजांच्या विरुद्धामध्ये खऱ्या अर्थानं किरण शेळकेच्या विरोधामध्ये एक चौकार आला, परंतु 2 चौकार आले होते तेजस दलबीच्या विरोधामध्ये, परंतु त्यानं एक जबाबदारीपूर्वक षटक हाताळलं। जिथे मात्र विकेटची गरज होती जय हनुमान वाकस टीमला, तिथे त्यांनी एक विकेट मिळवली, एक रनआउटची देखील विकेट आली, म्हणजे सांघिक पद्धतीनं ती विकेट आली होती। त्या ठिकाणी चांगली फेकी, चांगली फील्डिंग पाहायला मिळत होती। फील्डिंगमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर चांगली कामगिरी राहिली आहे। व्हाईट बॉल आला एक्स्ट्राची धाव फलकामध्ये पाहायला मिळते। एक्स्ट्राची धाव आल्यानंतर 19 धावा फलकामध्ये, म्हणजे 12 बॉल आता 23 धावसंख्येची गरज 42चा पाठलाग करतीये। जय सब्रबा खाड्याचा पाडा टीम आतापर्यंत जाऊन पोहोचले 19 वरती। 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे। इथून धाबांचा बचाव करायचा आहे जय हनुमान वाकस टीमला। गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी तुषार तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू खराब त्यांना डिलिव्हर केला, विश्वास दर्शवलाय टीमच्या कॅप्टननं भगवान दलवी। आपण पाहताय या टीमला लीड करतायत, चांगली कामगिरी राहिली आहे खऱ्या अर्थानं जय हनुमान वाकस टीमची या स्पर्धेमध्ये। इथे शॉर्ट बॉल पंच इथून सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स अगदी आपण पाहताय। आद्या क्रीज मध्ये बॉल डिलिव्हर झाला होता, तिथून मात्र बॉलने उचली घेतली, सरळ डोक्याचा भरून निघून गेला, पंचांनी इथे हेरलं, त्यानंतर हा डिसिजन आला व्हाईट बॉल। इट्स अ व्हाईट बॉल। 2 आव्हांतर दाबाल्यानंतर धाव फलकावरती 20, म्हणजे आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या 22। सामने समोर उडवलाय बॉलला, अगदी आपण पाहता हातामध्ये। आणखीन एक विकेट आली आहे बघा। दबाव आणि दबाव निर्माण केला होता खऱ्या अर्थानं गोलंदाज तेजस दलबीनं, जिथे 2 विकेट घेतल्या होत्या आणि त्यानंतर तुषार गोलंदाजीसाठी आला। त्यानं 2 चेंडू खऱ्या अर्थानं खराब टाकले। ते 2 चेंडू खराब कशासाठी टाकले तर ही विकेट त्याला हवी होती। एक परफेक्ट बॉल त्याचा पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती मात्र मिळालेली ही महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहताय। फलंदाज या ठिकाणी बाद झालाय केतन खाडे। सलामीचे दोनही फलंदाज आता तंबूच्या आश्राला आलेत। तिथे थोडंसं लक्ष आपण देखील केंद्रित करा, मॅच कडे देखील जरूर आपने जरूर तुम्ही चांगलं संगीत लावलं, परंतु मॅच कडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। चांगला बॉल बैठक शॉट खेचायचा होता, प्रॉपर टायमिंग होणं फार गरजेचं होतं। अगदी आपण पाहताय रेंज मध्ये आले होते बॉलच्या, परंतु बॉल कन्वर्ट करू शकले नाहीयेत। हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। इथून जर अगदी पाहायला गेलं तर 2 बॉल आलेत खराब, त्यानंतर 2 बॉल वरती 1 विकेट, त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। तुषार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामध्ये। अजूनही इथून धावा बनवायच्या आहेत त्या अगदी 22 धावा, 10 बॉल आणि 22 धाव संख्येची गरज आहे। आणखीन एक चांगला बॉल यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर एक लाईन जर तुम्ही पाहायला गेलं नितीश सर तर अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते ती तुषारच्या माध्यमातून जय हनुमान वाकस टीम साठी। इथून मात्र जे
महत्वाचे फलंदाज आहेत ते मात्र बाद झाल्यानंतर हा दबाव इथे देखील आपण पाहताय उर्फी चेंडू होता समोरच्या देशानं लॉप करायचा होता टायमिंग साधता आलं नाहीये एकच धाब इथून देखील पाहायला मिळते एक धाब आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते अगदी जर तुम्ही पाहायला गेले तर 21 आणि 21 धाबा आल्यानंतर अजूनही 21 धाव संख्येची गरज आहे जय सब्रबा खाड्याचा पाडा या टीमला 8 बॉल आणि 21 धाबा 8 बॉल आणि 21 धाव संख्येची गरज आपण पाहता एक जबरदस्त मॅच पुढ्यामध्ये टाकलाय ओरपीचे टायमिंग पाहावं लागेल भगवान दलवीनं केली आहे चुकी ऑस्ट्रेलियन स्टाईल जेल घ्यायचा होता जेल आता तो निसटलाय का मॅच निसटली आहे कारण की अगदी जर तुम्ही पाहायला गेलं ना तर JK शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धू 11 कैरे टीमच्या मॅच मध्ये हेच चित्र घडलं होतं जिथे खऱ्या अर्थानं दुसऱ्याच बॉलवरती गणेश या फलंदाजाची सुटलेली झेल आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये मारलेले ते 2 एक चौकार आणि एक षटकार त्या मॅचचं संपूर्ण रिझल्ट बदललं होतं आणि तसंच आता चित्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय भगवान दलवी जे सेफ हँड आहेत जे हनुमान वाकस टीमचे कॅप्टन आहेत या टीमला लीड करतायत त्यांनी चुकी केली आहे इथे देखील आपण पाहताय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला परंतु पंचांना इथे चेक करायचंय अगोदरच्या बॉलवरती 1 बाउन्स दिला होता आता इथे चेक केलं जाईल हारेजी कराले सर MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय या ठिकाणी चेक करतायत डिसिजन आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते MTC लाईव्ह आपण पाहताय सर नो बॉल आहे डोक्याच्या भरून बॉल गेला यस नो +4 5 धाबा धाव फलकावरती येतील नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा मोमेंटम हा होता तो मोमेंटम या बॉलनं शिफ्ट झालाय का अगोदरच्या बॉलवरती झेल सुटली तेव्हा त्या बॉलवरती धाबा आल्या 2 आणि इथे मात्र चुकी घडली गोलंदाजाकडून बाउन्सर टाकायचा होता अतिरिक्त उचली घेतली बॉल सरळ लॉंग स्टॉपला गेला 4 आल्या एकंदरीत संघाची धावसंख्या झाली 28 येणारे 7 बॉल आणि धाबा बनवायचे आहेत त्या 14 7 बॉल 14 धावसंख्येची गरज अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण की आलेल्या या 5 धाबा बोनसच्या स्वरूपामध्ये त्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार महत्त्वाच्या होत्या कारण की त्यांच्यासाठी धाबा येत नव्हत्या संघर्ष त्यांचा मैदानाच्या आतमध्ये चालू होता धाबांसाठी तो संघर्ष समाप्त झालाय का बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक आहेत प्रेक्षक मायबाप आपण त्या ठिकाणी आपल्याकडे बॉल तिथे असेल तर प्लीज आपण बॉल द्या खुरम सर बॉल द्या बॉल आमचे शादाबबाई यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आपलाच स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि तदनंतर रियानजी पार्टे त्यांच्या समयमध्ये आपण पाहताय त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये चला जाऊया मॅच कडे त्या ठिकाणी आपण पाहताय 7 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आतापर्यंत सर्व काही चांगलं चाललं होतं जय हनुमान वाकस टीमच्या बाजूने परंतु आलेला हा नो बॉल त्याच्यावरती आलेल्या 4 धावा नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा 7 बॉल 14 धावसंख्येची गरज ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तर स्वप्नील आणि त्याच्या साथीनं सतेश
हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे पहिले 3 फलंदाज बाद झालेत. 7 बॉल 14ची गरज. फ्रीटचा बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केला लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट झाली म्हणजे आता समीकरण बदललं जात आहे. येणारे 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. काय मॅच होती, कुठे मॅच आली आहे, जिथे मात्र त्या अतिरिक्त आलेल्या 5 धाबा, त्यानंतर भगवान दलबी यांच्याकडनं सुटलेला झेल, तिथे आलेल्या 2 धाबा, अगदी या 7 धाबा आहेत ना त्या जिवारी लागतील आता जय हनुमान वाकस टीमच्या. माजीजी टिवाले थोडेसे शांत बसा, मॅचचा आनंद घ्या. आपण मुख्य व्यासपीठावरती आहात. आज आमचे तुम्ही मान्यवर आहात आणि मान्यवरांनी व्यासपीठावरती शांतता राखणं हेच आपलं कर्तव्य आहे. 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 निर्णायक बॉल आणि त्याच्यामध्ये बनवायचे आहेत त्या 13 धावा. गोलंदाजीसाठी आलाय टीमचा कॅप्टन भगवान दलबी. पहिलाच बॉल आणि इथे पंच सांगतात यस, फलंदाज बाद. गीत लावलंय भगवान दलबी मैदानाच्या आतमध्ये हेच सांगतात की मीच आहे खलनायक या टीमचा कॅप्टन. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवतो. अजूनही 5 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. दोन्ही टीमकडे अगदी बॅलन्स मॅच पाहायला मिळते आहे. इथून जर एखादा मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये पुनश्च एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळेल. जय सब्रबा खाड्याचा पाडा टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेश खाडे 6व्या क्रमांकावरती भगवान दलबी गोलंदाजीसाठी. यावेळी गॅपमध्ये फटका केला, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. विवेक आलाय त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आलाय, अंगलोट, विकेट आली आहे. फलंदाजी ते बाद होतोय सतीश. माहिती आहे आता इथून खऱ्या अर्थानं जय सब्रबा खाड्याचा पाड्या टीमला आम्हाला एक धाव फार महत्वाची आहे. जरी मोठे फटके येत नसेल तरी सिंगल डबलनं देखील इथून मॅच आम्ही सहजरित्या जिंकू शकतो. हे टार्गेट आम्ही कंप्लीट करू शकतो. त्यासाठी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला गेला परंतु सतीश अगदी थोडासा मागेच राहिला आणि ते रनआउटची विकेट आली आहे. येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 12. शेवटचे 4 बॉल 12 धावसंख्येची गरज. भगवान दलबी शेवटच्या षटकामध्ये काय स्ट्रॅटर्जी आखली आहे. स्वतः कॅप्टन मात्र शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. आणखीन एक चांगला बॉल अगदी दूरवर ठेवला जातोय आणि तिथून मात्र जर पाहायला गेलं तर लेग कटरचा वापर आपल्याला होताना पाहायला मिळतोय भगवान दलबी या गोलंदाजाकडून. राऊंड विकेटनं गोलंदाजी केली जाते. भगवान दलबी यांच्याकडून चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 3 बॉल 12 धावा. चांगला बॉल समोर टाकला होता, समोरून चेंडूला इथे मात्र टर्न केलाय गोलंदाजानं. चाकलेला चांगला बॉल परंतु इथे क्षेत्ररक्षकाने केले का चुकी, कारण की स्ट्राईक रोटेशन झालंय. एक सिंगल धाव आली आहे. आता 2 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके जर आले तर 440चा झटका लागेल
लागतो जय हनुमान वाकस टीमला. 2 बॉलमध्ये 2 मोठ्या फटके हवेत जय सब्रबा खाड्याचा पाडा टीमला. ते मारणार का फलंदाज प्रवीण. चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अगदी तटस्थ मैदानाच्या आतमध्ये. इथून डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत. त्या 11 धावा. काय जबरदस्त षटक राहिलंय नितेश सर. भगवान दलबीचं कॅप्टन खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटच्या षटकामध्ये का थांबवलं कॅप्टनने स्वतःला याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाहीतर भगवान दलबी हे नेहमी पहिलं षटक हाताळत असतात, परंतु आता काहीतरी चेंजेस आपल्या टीममध्ये जरूर त्यांनी केलेत. गोलंदाजीचा क्रम चेंज केला. बॅटिंग लाईनअपमध्ये अगदी आपण पाहताय क्रम चेंज केलेत. बरेचसे बदल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बॉल 11 धावसंख्येची गरज. फुलटॉस बॉल आलाय. विवेक या ठिकाणी आलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पंच सांगतायत इथे मात्र चेक केलं जात आहे. वेस्ट साइड साठी विमर आहे की नाही चेक केले जाईल. सर फेअर डिलिव्हरी. मॅच जिंकली आहे जय हनुमान वाकस टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. जय सब्रबा खाड्याचा पाडा. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये फार चांगल्या रीतीनं खेळ केला आणि आयोजक खुरम